हाय मैत्रिणींनो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ही अशी सकाळी उठल्याच्यानंतर चाय वगैरे घेतली. चाय झाल्याच्यानंतर आज मेथीची भाजी आणि भाकरी बनवल्या होत्या जेवणामध्ये. हे असं जेवण वगैरे करून घेतलं. सकाळीच मेथीची भाजी आणि भाकरी खाल्ली 10-10:30च्या नंतर. त्यानंतर रात्री कोथिंबीरीची जुडी आणलेली छान होती, पण मग त्याला असं साफ करून घेतली, धुवून सुकत घातली थोडीशी. सुकल्याच्यानंतर सगळं पाणी निघाल्याच्यानंतर छान सुकवल्याच्यानंतर अशी बारीक बारीक छान कापून घेतली आणि म्हणजे हे कशासाठी करून ठेवते माहिती का, अशी आता ज्याच्याकडे फ्रीज नाही त्याच्याकडे कोथिंबीर खूप लवकर खराब होते, म्हणून माझ्याकडे पण फ्रीज नाही आहे. त्यासाठी मी अशी कापून बारीक याला थोडंसं तेल लावून एक प्लास्टिकच्या डब्यामध्ये आपण भरून ठेवू शकतो. म्हणजे 8-10 दिवस तरी कोथिंबीर खराब होत नाही, म्हणजे आपण वापरू शकतो. एवढ्या दिवस तर जात नाही म्हणा, पण तरी नाही होत 8-10 दिवस. हे बघा, असं छान तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून झालं की हे असं एका डब्यामध्ये भरून ठेवायची. प्लास्टिकचा डब्बा असेल आपल्याकडे की आईस्क्रीमचा वगैरे किंवा एखादा असतो ना, त्यामध्ये अशी भरून ठेवली की कापून ठेवल्यावर भाजीला पण पटकन कामी येते आणि खराब पण होत नाही आहे. हे एकीकडे अशी भरून वगैरे ठेवलेली. आज खूप काम पडलेलं, मला कपाट पण साफ करायचं होतं आणि मग हे असं सकाळचे कामं आवरून घेतले. कपड्यांच्या वगैरे घड्या मारून घेतल्या. कपड्यांच्या घड्या मारून घेतल्याच्यानंतर हे असं कपाट आवरून घेतलं. कपाट आवरून झाल्याच्यानंतर मग तेवढ्यामध्ये मला माझ्या लग्नाची साडी दिसली. ती मी आज घालून बघितली तर आराध्या म्हणली, मम्मी मी फोटो काढते, म्हणून तिने थोडासा व्हिडिओ काढला होता. 13-14 वर्षापूर्वीची साडी आहे माझी ही. आणि ती म्हणली, नाही मम्मी मला बघायचीच तुझी साडी, तू घालून दाखव. म्हणून मी अशी सहज घालून घातली होती. ही बघा माझी लग्नातला शालू आहे हा, पण खूप छान आहे. आणि मी फक्त 1 ते 2च वेळा घातलेला आहे, मी जास्त वेळा घातला पण नाही. तसाच कपाटामध्ये ठेवलेला आहे हा बघा. आणि आराध्या सौरभ घरात होते. आज ख्रिसमसच्या निमित्ताने लवकर आले होते, जरा शाळेमध्ये कार्यक्रम होता त्यांच्यात आणि त्यांनी पण बघितलं. म्हणजे मम्मी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,